मित्रांनो, आम्ही काय धर्म वाचवणार? आम्हाला स्वतःलाच आमच्या धर्माबद्दल मुठभर देखील माहिती नाही. आमचं शिवप्रेम हे फक्त सोशल मीडिया पुरतं मर्यादित आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये आम्ही अभिमानानं लिहू जय भवानी जय शिवाजी. मात्र जेव्हा ह्याच सगळ्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरून काम करायची वेळ येईल ना, तेव्हा सगळ्यात पहिले गप्प बसणारे आम्हीच असू. कारण आम्हाला सवय झाली आहे वर्षातनं फक्त एक दिवस गर्दी करायची, ती पण जयंतीला. मनसोक्त नाचायचं, घरी जायचं आणि वर्षाचे उरलेले 364 दिवस देश धर्म महाराज यांच्याबद्दल काय चाललंय, यांच्याबद्दल नेमकी काय धडपड आहे याच्याकडे दुर्लक्षित करायचं. मी वारंवार म्हणत आलोय, झोपेतल्या माणसाला झोपेतनं उठवता येतं, मात्र ज्यांनी झोपेचा सोंग घेतला आहे त्याच्या कानफडात मारा किंवा त्याचं तोंड बादलीमध्ये बुचकळा, त्याचे डोळे कधीच उघडत नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, खरं तर एक रोज स्टुडिओ मी बनवणार होतो, मात्र मागच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये असंख्य लोकांनी कमेंट केल्या की सोहमभाऊ, विशाळगडाच्या अतिक्रमणावरती तुम्ही व्हिडिओ बनवा. तुम्हाला एक सांगू, मुद्दा विशाळगडाचं अतिक्रमण नाहीच आहे. मुद्दा एकट्या विशाळगडाचाही नाहीये, तो तर आता चर्चेत आला म्हणून लोकांचे डोळे उघडले. मुद्दा महाराष्ट्रातल्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा आहे, ज्याची अवस्था ही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मित्रांनो, एवढंच नाही, मुद्दा अतिक्रमण नाहीच आहे. मुद्दा हे तुमचं आणि माझं कधीच संघटित न होणं. मी याच्या अगोदरही बोललोय, माझं घर, माझं करिअर आणि माझी फॅमिली आणि माझी गर्लफ्रेंड हे जर मुद्दे सोडले, तर आपल्या सध्याच्या एका युवाला जर विचारलं की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यासाठी तू अग्रेसिव्ह होऊ शकतो, बहुतांश युवांना याचं उत्तर देखील सांगता येणार नाही. कारण समाजासाठी जगणं काय असतं किंवा माझं वैयक्तिक आयुष्य सोडून कलेक्टिव्हली काहीतरी करणं काय असतं हे बहुधा विसर पडलेला आहे. आमचा सगळा अभिमान, आमचं सगळं प्रेम आणि आमचा सगळा जो याच्या मागचा थाटमाट आहे, हा वर्षातले मोजके दिवसच जागा होतो आणि उरलेले 360 दिवस आम्ही तोंडावर बोट ठेवून बसतो. ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गड किल्ल्यांवरती गेले तर तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं अतिक्रमण ही तुमची वाट बघत असतं. अतिक्रमण नेहमीच धार्मिक असतं असंही नाही. तिथे इल्लीगल हॉटेल्स चालू होतात, तिथे इल्लीगल दारू मिळते, लोक वरती जाऊन पार्ट्या करतात आणि एकमेकांच्या कुशीत बसायला हॉटेलच्या रूम भेटत नाही. म्हणून सगळे युवक युवती आहेत यांना गड किल्ल्यांवरच जायचं असतं. लवर्स पॉइंट घोषित झालेले आहेत असंख्य गड किल्ले, आणि याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही काहीच असू शकत नाही. कसं असतं मित्रांनो, एखादी गोष्ट आयती मिळाली ना की त्याची किंमत राहत नाही. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य होतं की जर स्वातंत्र्याचा लढा तुम्ही बिना बलिदानाचा दिला तर त्या स्वातंत्र्याची काहीच किंमत राहत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आपला समाज. मित्रांनो, या गड किल्ल्यांसाठी तुम्ही आणि मी बलिदान नाही दिलं ना, आपल्या अगोदरच्या पिढ्याने पिढ्याच्यासाठी झिजल्या, त्याचा आम्हाला काय आहे? आणि आपण काहीच न केल्यामुळे याची कशी काहीच किंमत नाही करायची हे आपल्यामध्ये आपोआप आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं की ज्या प्रकारे महाराष्ट्रातले गड संवर्धन करणं ही सरकारची नाही आता लोकांची जबाबदारी झालेली आहे असं वाटायला लागतं. मित्रांनो, गड किल्ल्याने आपले ॲसेट आहेत आणि ॲसेट जर माणसाने ओळखले नाहीत तर काहीच राहत नाही, हे विसरू नका. आणि त्यामुळे मी सांगणार तुम्हाला तुमच्या सुद्धा ॲसेट्सकडे लक्ष द्यायला. मी सांगतोय तुम्हाला मार्केट वुल्फ नावाच्या एका सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल मित्रांनो, जिथे जाऊन तुम्ही कुठलंही डीमॅट अकाउंट न उघडता सुद्धा ट्रेडिंग जी आहे ही करू शकता. हे ऍप्लिकेशन स्कॅल्पिंग साठी पण खूप बेस्ट आहे मित्रांनो. याशिवाय फार टेक्निकल नॉलेज नसेल तरी सुद्धा इथे ट्रेडिंग जी आहे ही आरामात तुम्ही करू शकता. चला मी तुम्हाला दाखवतो की मार्केट वुल्फ वरती कसं ट्रेडिंग करायचं. मी पिन टाकला, मार्केट वुल्फ ऍप्लिकेशन जे आहे हे ओपन केलं मित्रांनो. इथे मला फिल्टरचं ऑप्शन मिळतं, त्याच्या मदतीने मी कुठल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड करायचं आहे हे जे आहे हे डिसाईड करू शकतो आणि काय अमाऊंटने करायचं आहे. इथे तुम्हाला मिळतात फ्री लाईव्ह रेकमेंडेशन, जे सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला मिळत असतं. या ट्रेड मध्ये मी इझी वे जे ऑप्शन आहे हे सिलेक्ट करतोय. मी इथे सिलेक्ट करू शकतो की मला कुठे ट्रेड करायचं आहे. चला मी बँक निफ्टी चूज करतो आणि मार्केट ट्रेंड बघता मला असं वाटतं की मार्केट जे आहे मे बी खाली जाऊ शकतं. सो मी डाऊनचा ऑप्शन जे सिलेक्ट करतोय. लास्ट स्टेप मध्ये मला सिलेक्ट करायचं आहे की स्लो, फास्ट या फास्ट, आणि प्रॉफिट मार्जिन मोठं ठेवण्यासाठी मी फास्टर हे ऑप्शन सिलेक्ट करतोय. आणि बस एवढंच. सगळ्यात इम्पॉर्टंट असं की इथल्या मार्केट ऑप्शन्स मध्ये तुम्ही केवळ 999 रुपयांनी ट्रेड जे आहेत हे चालू करू शकता. आणि ही ऍप्लिकेशन कुठलाच मेंटेनन्स फी पण घेत नाही. फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला आयुष्यभरासाठी हे प्लॅटफॉर्म जे आहे हे भेटू शकतो. याशिवाय ते स्टॉप लॉसचं पण फीचर आहे, त्यामुळे जर एखादा लॉस झाला तर तुम्ही वेळेतच तुमचा लॉस जो आहे हा कंट्रोल करू शकता. बिगिनरसाठी एकदम सेफ आहे आणि सुरक्षित ऍप्लिकेशन आहे. आणि बसल्या बसल्या तुम्ही लाईव्ह मॉनिटर करू शकता मित्रांनो की आपल्या ट्रेडमध्ये 1088 रुपयाचं त्याचं प्रॉफिट जे आहे आपल्याला हे झालेलं आहे, जे आहे 35% आणि आहे 2 मिनिटाच्या आतच झालेलं आहे. आणि एक असा फीचर जी इंडस्ट्रीमध्ये कुठेच नाही आहे. जर तुमचा प्रॉफिट झाला तर केवळ 19 रुपयांचा इथे ब्रोकरेज घेतात आणि जर लॉस झाला तर फक्त 9 रुपयांचा ब्रोकरेज जो आहे हा घेतला जातो. बाकीच्या ठिकाणी मी जेवढे ट्रेड करतो बॉस तेव्हा 20 रुपये लागतात. म्हणजे प्रॉफिट झाला लॉस झाला तरी ते 20 रुपये घेतातच मिनिमम. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, पिन कमेंट मध्ये पण लिंक दिलेली आहे. मार्केट फुल जाऊन चेकआउट करा, डाउनलोड करा आणि आजच आपला हा जो प्रवास आहे ट्रेडिंगचा हा चालू करायला विसरू नका. मार्केट फुल आतापर्यंत 20 लाख पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. तर पिन कमेंट मध्ये लिंक दिली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, जाऊन क्लिक करा.
करायला विसरू नका. मित्रांनो, विशाळगडावरती बघता बघता एक गावाची निर्मिती झालेली आहे. असंख्य प्रकारचे एन्क्रोचमेंट झालेले आहेत. तिथे एक दर्गा जी आहे याची स्थापना अचानक भयानक झालेली आहे. कुठेच ऐतिहासिक पुरावे नाहीत तिथे आधीपासून असं असल्याचे. चक्कच दगडाच्या किल्ल्यावरती सिमेंटच्या इमारती ज्या आहेत या उभ्या राहिलेल्या आहेत. तिथे चिकन आणि मटनचे शॉप आहेत. विशाळगडाचा श्वास कोंडला गेलेला आणि आजची गोष्ट नाही. हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाही. हे वर्षानुवर्ष चालू होतं. मात्र वर्षानुवर्ष एक समाज म्हणून आम्ही तर झोपेतच होतो. प्रशासन तर दुर्लक्षच करणार. कारण आपल्या देशामध्ये जोपर्यंत संघटित येणार नाही, रस्त्यावर उतरणार नाही, मोर्चे काढणार नाही, तोपर्यंत तुमच्या मुद्द्याकडे कोणतीही सरकार आणि कोणतंही प्रशासन लक्ष देईल. खास करून जेव्हा तुम्ही हिंदू असाल, अपेक्षाच सोडून द्या. कोलाबा गड झाला, गगनगड धरा, लोहगड धरा, शिवडीचा गड धरा, मालंगड धरा, विशाळगड धरा, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे अतिक्रमण, तेही सिमेंटचं. 2023 मध्ये मित्रांनो सरकारने म्हणे 1 कोटी निधी दिला होता विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे हे हटवण्यासाठी. त्या 1 कोटीच्या निधीचं पुढे काय झालं, त्या ऑर्डरचं पुढे काय झालं, त्या निर्णयाचं पुढे काय झालं, याची उत्तरं ना प्रशासनाकडे आहेत, ना सरकारकडे आहे, ना तिथल्या स्थानिकांकडे आहे. कोणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नाही. विशाळगडावरती जे गेले आहेत किंवा ज्यांनी तिथल्या दर्ग्याचे फोटोज बघितले असतील त्यांना कळेल की ती खूप मोठी आहे. ती अशी नाही आहे जी आपल्याला प्रत्येक देवस्थानाच्या बाजूला दिसते, जी कुठल्या तरी धार्मिक स्थळाच्या किंवा गड किल्ल्यांच्या इथे दिसते की छोटीशी आहे. ती भव्य दिव्य आहे. ती एका रात्रीत नाही बनत. याचा अर्थ जोपर्यंत तिथे अतिक्रमण होत होतं तिथले लोकल रिप्रेझेंटेटिव्ह जे निवडून आलेले आहेत, तिथली सरकार आणि तिथली सो कॉल्ड सिस्टम या सगळ्यांकडे त्याच्याकडे सिस्टमॅटिकली दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आज जेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा उठतो आहे, जेव्हा तुमच्या आणि माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं आपलं घरदार सोडून हा मुद्दा जेव्हा उचलतात, तेव्हा पुन्हा एकदा सरकार आणि प्रशासन आणि यंत्रणाला जाग येते, कोर्टाला जाग येते आणि ह्या सगळ्या कामांना गती जी आहे हा मिळण्याचा प्रयत्न होतो. मात्र कसं असताना ही मेणबत्ती सारखं आहे, पेटते 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 आणि विझते, आणि जोपर्यंत दुसरी मेणबत्ती पेटत नाही तोपर्यंत सिच्युएशन परत जैसे थे. ज्यांना विशाळगड काय हे माहिती नाही, आणि मला खात्री की असे बहुतांश लोक असतात. मी सहज अनेक वेळेस असंख्य व्हिडिओज बनवलेत, पण ते टाकायची हिंमतच नाही होते. एका व्हिडिओमध्ये मी रस्त्यावरती जाऊन 18-19 वर्षांच्या मुलांना विचारलेले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय, सांगता आलेलं नाही त्या पोरांना. ज्यांच्या बायोमध्ये जय शिवराय, जय भवानी वगैरे लिहितात, शंकराचे ते भस्म वगैरे लावून फिरतात, त्यांना सुद्धा नावं सांगता आलेली नाही. ही वास्तविकता आणि मान्य करावीच लागणार. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून जेव्हा पन्हाळावरती जातात, तेव्हा सिद्धी जोहर आणि अफजल खानाची कोणती अवलाद त्यांनी वेढा घातलेला असतो. त्या वेढ्यावरनं निघण्यासाठी बांदल सेना, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाचा बलिदान दिला. घोडखिंडला पावनखिंड केलं, कारण छत्रपती शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगडावरती जाऊन पोहोचावे यासाठी. त्या सगळ्यांच्या बलिदानाला व्यर्थ ठरवणारे आपण सगळे, आतापर्यंतचे सगळे सरकार आणि यंत्रणा हे इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. विशाळगड मुक्ती संग्राम ही एक चळवळ आहे मित्रांनो, ज्याला असंख्य लोक जोडल्या गेली आहेत. विशाळगडावरती तुम्ही जा, तिथल्या गडाची अवस्था तुम्ही बघा, तिथल्या तुम्ही आपल्या मंदिरांची अवस्था बघा. तिथे अशी 36 मंदिर आहेत ज्यांना खरंच तिथे जाऊन पुन्हा एकदा नीट करायची गरज आहे. मात्र याच्याकडे दुर्लक्ष होतं. अहो, त्या वरच्या दर्गेला शासकीय अनुदान मिळतं, त्याचा मलाही विरोध, ठीक आहे द्या तुम्ही, पण सिलेक्टिव्ह का वागता? तुम्हाला वर्षानुवर्ष हे जे गड संवर्धनाच्या नावाखाली कामं तुम्ही करता, तुम्हाला वर्षानुवर्ष तिथली अवस्था दिसली नाही? हळूहळू लोकांमध्ये हा विषयाचा कसा विसर पडेल, हाच एक जो प्रयत्न आहे हा टोटल सिस्टमचा आहे असं मला वाटतं. इल्लीगल आम्ही हॉटेल बांधू, तिथे आम्ही इल्लीगल चिकन मटणाचे धंदे चालू करू, आणि जेव्हा मग तिथे लोक जातील, जेव्हा तिथे लोक जाऊन या गोष्टी विरुद्ध आवाज उठवतील, तेव्हा आम्ही विक्टिम कार्ड खेळू. कारण साला सिलेक्टिव्ह आउटरीच या देशामध्ये ना एकदम कॉमन झालेला आहे. हिंदूंनी आवाज उठवायचाच नाहीये. कारण आता मी हा व्हिडिओ केल्यावर मी खात्रीशीरपणे सांगतो, खाली काही लोक लगेच त्याच्यामध्ये पेटतील की हो अरे हात एका पार्टीचा. हिंदू लोकांनी स्वतःसाठी आवाज उठवायचाच नाही असा एक सर्वसामान्य समज केलेला आहे. जी गोष्ट जर हक्काने मिळत नसेल तर हिसकावून घ्यायची ताकद माझ्यासारखे असंख्य पुरुष ठेवतात, आणि हे मी क्लिअरली आतापर्यंत असंख्य वेळेस बोललोय. प्रत्येक गडावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आता अतिक्रमण आहे, आणि त्या प्रत्येक अतिक्रमणाचा विरोध मी करतोच. मग ते रिलिजियस असो किंवा बिझनेस एन्क्रोचमेंट असो. गड किल्ले जे आहेत ही पावनभूमी आहे, हे आमच्यासाठी तीर्थक्षेत्र आहे, आणि त्याची पावित्र्य जे आहे हे जपलं गेलंच पाहिजे. खूप व्हिडिओ व्हायरल होतात, गड किल्ल्यांवरती लोक जाऊन दारू पितात. ही काय पाकिस्तानातला नाहीये, ही आपलीच तुमच्या माझ्यासारखी मराठी महाराष्ट्रातली पोरं जी तिथे जाऊन धिंगाणा घालतात. कुठले तुम्ही? कुठे दारू दाखव? कुठले? हे जवळचे इथले कुरुंदवाडी. ओ भाई, या बॅग मध्ये दारू आहे. या बॅग मध्ये दारू आहे. हे बघा, हे बघा, हे असे बाहेरचे परदेशी लोक आणि आपले महाराष्ट्रीयन लोक दारू पितात इथे किल्ल्यावर. याशिवाय तिथे जाऊन चुम्माचाटी करत बसणारी पोरं आहेत आजकाल 18, 19, 20 वर्षांची. ही कुठून आली? ही काय परदेशात आली? ही आमचीच आहे. आम्हीच त्यांना धड संस्कार नाही देऊ शकलो, आम्ही त्यांच्या ते रुजवू नाही शकलो, म्हणून ते अशी वागतात बिंडोकासारखी नपुंसक अवलादी.
हा मुद्दा केवळ विशाळगडाचा नाहीये. मी असं म्हणतो की विशाळगड ही एक ठिणगी असली पाहिजे, ज्या ठिणगीतनं हा वनवा पेटला पाहिजे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झाल्यानंतर हटवायला जाऊन उपकार करू नका. यंत्रणा याच्यासाठी असते की तिथे अतिक्रमण होऊच नये. तर अतिक्रमण कसं होणार नाही याकडे यंत्रणेचं लक्ष पाहिजे, ना की अतिक्रमण झाल्यानंतर आम्ही किती भारी नामे आता हटवायला चाललो. उपकार करत नाही आहात तुम्ही कोणावर, तुम्ही निवडूनही त्यासाठी येता आणि तुमचं ते कर्तव्य आहे की तिथे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये. आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमामध्ये नुकतंच सांगितलेलं आहे जाहीरपणे की ते विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा करेक्ट कार्यक्रम करतील. आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहे आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम. मात्र हा करेक्ट कार्यक्रम आता नेमका कधी होतो आहे याच्याकडे सगळ्यांचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे. स्कॉटलंडचे गड किल्ले बघितल्यानंतर त्यांची चर्चा जगभरामध्ये होते. इंग्लंडमध्ये कॅसल्स जे आहेत याची चर्चा ही जगभरामध्ये होते. मात्र अख्ख्या जगाला थोबाडीत मारतील अशी प्रतिभा आमच्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची आहे. मात्र दुर्दैव असं की आमच्याकडचीच लोक तिची किंमत जी आहे ही ओळखू शकले नाही, तर आम्ही जगाला काय दाखवणार. त्यामुळे माझी युवा पिढीला एक कळकळीची विनंती मी वारंवार सांगत आलो मित्रांनो, माझा रक्ताचा थेंब थेंब आटून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की असे काहीतरी मुद्दे जर तुम्ही 18 ते 25-30 वयोगटातले असाल तर आयुष्यामध्ये असा एक मुद्दा असलाच पाहिजे ज्याला घेऊन आम्ही अग्रेसिव्ह होऊ, आणि तो सामाजिक हिताचा असला पाहिजे ना की वैयक्तिक हिताचा. कारण जर ही जवानी, जर हे रक्त देश आणि धर्माच्या कामाला आलं नाही तर तुमचा जन्म व्यर्थ आहे, हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. सिस्टमला माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की कसं आता विशाळगडाच्या अतिक्रमणाचा पुढे काय निर्णय होईल, काय निकाल लागतो तो XYZ होईल. मात्र मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे की परत अतिक्रमण झाल्यावर हटवायला जाऊ नका. अतिक्रमण कसं होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं टॉलरेट करू नका. त्या गड किल्ल्या ते होली प्लेसेस आहेत असंच समजा, कारण त्या आहेतच आमच्यासाठी आणि ते कसे जपले जातील याच्याकडे कृपा करून लक्ष द्या. ह्याच विशाळगडावरती ज्या बांधल सेनेनी, ज्या बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं स्वराज्यासाठी, त्यांच्या समाधीची जर तुम्ही अवस्था बघितली तर तुम्हाला लाज वाटेल मित्रांनो. याचे असंख्य फोटो सोशल मीडियावरती व्हायरल आहे. कसं आहे, थोड्या गोष्टी तुम्ही पण जाऊन शोधा. सगळंच स्पून फीड करून घ्यायची सवय पण लावून नका घेऊ. ते तुम्ही पण जाऊन शोधा, जरा कष्ट तुम्ही पण घ्या, म्हणजे तुम्ही पण या सगळ्या गोष्टींची स्वतःहून भावनिकपणे जोडल्या जाल. तिथल्या मंदिरांची काय अवस्था आहे, लोहगडवरच्या मंदिरांची काय अवस्था आहे, जाऊन शोधा. जाता लोणावळ्यामध्ये ना थंडी गारठ्याचं फिरायला पिकनिक स्पॉटला थोडा पुढे लोहगड आहे, जा तिथे आणि जाऊन आपल्या डोळ्यांनी वस्तुस्थिती बघा आणि थोडंसं या गोष्टींकडे जोडलं जाईल. या गोष्टींना महत्त्व द्यायला शिका, म्हणजे तुम्हाला पण तुमचं कळेल की वस्तुस्थिती जी आहे ही आपण आपल्या जे डोक्यामध्ये एक विश्व बनवलेलं आहे ना त्याच्यापेक्षा किती वेगळी आहे हे कळेल. आणि सरकारला, सगळ्या कलेक्टिव्ह गव्हर्नमेंट्सला मला विचारायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही टॅक्स कलेक्ट करता, मला एक कळत नाही. सरकारच्या कंट्रोलमध्ये फक्त हिंदूच मंदिर आहेत, बाकीचे धार्मिक स्थळं जी आहेत ती सरकार कंट्रोल करायला जात नाही. त्याचं कारण सगळ्यांना जगजाहीरपणे माहिती आहे. मात्र जो हे तुम्ही कंट्रोल करता यातनं हे जे आर्थिक चक्र आहे, ज्याला धार्मिक आर्थिक चक्र आहे, याचा उपयोग योग्य ठिकाणी जिथं करायला पाहिजे तिथं तर करा. या गोष्टीवर माझा विश्वासच नाही आहे की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारकडे पैसे नसतील. आय कॅनॉट बिलीव्ह इट. या मुद्द्याचं पुढे काय होत आहे मित्रांनो, आता हे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मीनवाईल मार्केट वूलवरती जाऊन तुम्ही सुद्धा ट्रेडिंग करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.